नमस्कार. आपण पाहत आहात सत्यस्पर्श न्यूज. आज इचलकरंजीमध्ये महाराष्ट्र दळप कांडप संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयात जोरदार निवेदन देण्यात आले. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी संघटनेच्या शिष्टमंडळाने महावितरण उपअभियंता मान्य सारिका साळुंखे यांची भेट घेत स्मार्ट मीटर सक्ती तत्काळ बंद करावी आणि जादा इंधनभार रद्द करावा अशी ठाम मागणी केली. संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते कॉम्रेड आनंदा गुरव यांनी सांगितले की पीठ गिरणी म्हणजेच दळप कांडप हा केवळ व्यवसाय नसून जनतेच्या अन्न प्रक्रियेचा अत्यावश्यक सेवा व्यवसाय आहे. महाराष्ट्रात लाखो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. बँका, पतसंस्था आणि खाजगी सावकारांकडून कर्ज काढून हा व्यवसाय उभा करण्यात आला आहे. मात्र महावितरण कंपनी वेगवेगळ्या नावाखाली वीज दरवाढ करत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात दुप्पट तिप्पट वाढ होत आहे. शिवाय जादा इंधनभार या नावाखाली दंड आकारला जात आहे. त्यामुळे व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीसाठी कधी मोफत तर कधी कमी दरात वीज बिल दिले जाते. मोठ्या उद्योगधंद्यांना सवलती मिळतात, पण शेतीशी निगडीत असलेल्या दळप कांडप व्यवसायाला मात्र कमर्शियल दर आकारला जातो. हा अन्याय असल्याने संघटनेचे म्हणणे आहे. दळपाचे दर वाढवले तर सामान्य ग्राहकावर त्यांचा परिणाम होणार. रेशनचे मोफत धान्य घेणाऱ्या नागरिकांना दळपासाठी किलोमागे 10 रुपये ते 15 रुपये द्यावे लागले तर तो आर्थिक अडचणीत येईल. याच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे. यावेळी शिष्टमंडळात कॉम्रेड आनंदा गुरव, बाळासाहेब अडसुळे, प्रकाश सांबरेकर, बबन भोसले, इब्राहिम लाटकर, मारुती माने, बाबूमिया जमादार, कमरुजान कवटेकर, इम्रान पेंडारी, जिशान बागायत, रुपेश कांबळे, सागर बावडेकर आणि रमेश खोत आदी उपस्थित होते. ॲक्च्युली काय झालं की ते आपलं जे म्हणजे पॉवर फॅक्टरचा जो विषय असतो आपला, जे कपॅसिटर वगैरे विसरून घ्यायला पाहिजे, छोटे ग्राहक असू दे की मोठे ग्राहक असू दे, बिलो 20 केलं पण अबोव 20 केलं पण त्याच्यामध्ये जे कपॅसिटरचा विषय आहे, आपला पॉवर फॅक्टर 1 मेंटेन करायचा जो विषय आहे, त्याच्यामुळे हे बिलं जास्त येतात. म्हणजे आपण ज्या सिस्टीममध्ये जे इंडक्शन पॉवर जे सोडतो आपण, त्याच्यामुळे झालेला विषय आहे. तर हा आणि स्मार्ट मीटर याचा दोघांचा काही संबंध नाही. स्मार्ट मीटर हा कॅल्क्युलेटेड ॲक्युरसी चांगली आहे किंवा व्यवस्थित ॲक्च्युअल बेसिसवर मोजते हा आहे. आपला टॅरिफ चेंजमुळे जो झालेला विषय आहे त्याच्यामुळे ते बिलं जास्त यायला लागलेली आहे. तर तुमचा हा जो प्रेझेंटेशन आहे आम्ही वरच्या ऑफिसला पाठवू, त्याच्यामुळे जे काही निर्णय होईल वरिष्ठ लेवलला त्याप्रमाणे आपल्याला